आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती वाद न्यूज. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया आजच्या नवीन ताज्या घडामोडी. नालवाडा पुनर्वसन येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा सांगता समारोह उत्साहात संपन्न. आमदार गजानन लवटे यांची प्रमुख उपस्थिती, हजारो उपासकांनी घेतला सहभाग. दर्यापूर तालुक्यातील खल्ला सर्कल अंतर्गत ग्राम नालवाडा पुनर्वसन येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे सांगता समारोह 12 ऑक्टोबर 2025 रोजी अत्यंत हर्षित वातावरण पार पडला. मागील 3 महिन्यापासून सुरू असलेला या ग्रंथ पठणाचा समारोह होता. या कार्यक्रमाला परिसरातील हजारो बौद्ध उपासक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहिले होते. ग्रंथाचे पठण ममताताई नंदू खांडेकर आणि राज मनसाराम खांडेकर यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले. तर सांगता समारोहाचे सूत्रसंचालन बंडू खांडेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन हे आदेश खांडेकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन लवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. समारंभाची सुरुवात नालंदा बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. यानंतर प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात माटरगाव येथील विद्यार्थ्यांनी बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पंचक्रोशातील विविध बौद्ध संघटना आणि ग्रंथवाचकांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला. नालवाडा येथील कृषी उद्योजक अमोल नारायणजी गावंडे यांनी धम्मदान स्वरूपात स्वयंपाक भांडी कायमस्वरूपी भेट दिली असून त्यांच्या योगदानाबद्दल सिद्धार्थ मित्र मंडळ आणि सुजाता महिला संघ यांच्यातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता धम्मवाणी सामूहिक वंदना भोजनाच्या कार्यक्रमाने झाली. संपूर्ण वातावरण धम्ममय, प्रेरणादायी आणि एकात्मेचे प्रतीक ठरले. आदेश खांडेकर, अमरावती माझा न्यूज, दर्यापूर. पवित्र ग्रंथाचे पठण चालू आहे. समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. सिद्धार्थ मित्र मंडळ आणि सुजाता महिला मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आजच्या भागात घेणार आहोत विशाखेचे दान. आपल्याला सर्व दान मिळते. आजच्या भागात पाहणार आहोत आपण विशाखेचे दान. देशातील बद्रीय नगरीतील विशाखेचा जन्म झालेला आहे. तिच्या पतीचे नाव धनंजय आणि मातीचे नाव सुमना होते. एकदा सेन ब्राह्मणाच्या मित्रमंत्रणावरून पुष्कळ भिक्खू संघासह तथागत भद्रीय नगरीत आले. एकदा सेन ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खू संघासहित तथा सुजाता महिला मंडळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे ध्वजारोहणासाठी. सावधान होंगे, सावधान. एक साथ विश्राम हो गए, विश्राम. एक साथ सावधान हो गए, सावधान.
सुनवाता हूँ। मैं पंचशील के 5 रंगों के अर्थ प्रखर बतलाता हूँ। मैं पंचशील के 5 रंगों के अर्थ प्रखर बतलाता हूँ। अर्थ प्रखर बतलाता हूँ। मैं पंचशील के 5 रंगों के अर्थ प्रखर बतलाता हूँ। मानव भटके ना अपने पथ मानव भटके ना अपने पथ बस इसका ज्ञान कराता। तथागत भगवान बुद्धांचा विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई फुलेंचा संत गाडगे महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुजाता महिला संघाचा सुजाता महिला संघाचा सिद्धार्थ मित्र मंडळाचा आणि पंचशील ध्वज को सलामी देंगे। सलामी दो। जय भीम जय भीम जय भीम। मित्रांनो, या सांगता समारोहाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही पाहू शकता तथागत भगवान बुद्ध तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेमध्ये तसेच उपासिका यांच्या वेशभूषेमध्ये काही चिमुकले या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। साक्षात भगवान बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा या चिमुकल्या कलाकारांचं स्वागत करताना पुष्प वर्षाव करताना तुम्ही पाहू शकता। प्रथमतःच असा हा कार्यक्रम आपल्याला दर्यापूर तालुक्यामधील नालवाडा या गावामध्ये पाहायला मिळत आहे। कर्नाटक अबे सोप या बेटा या बेटा या चला या 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 समोर समोर